माझी कुठलीही संमती घेतली नाही। मला जेव्हा 11:30 ते 12च्या दरम्यान माहिती कळाली त्यावेळेस मी बघायला आलो, तर तिथं मीटर चेंज केलेलं होतं। त्यांना मी विचारलं, म्हटलो मीटर तुम्ही का चेंज करतात? म्हणे न्यू मीटर आहे। पहिल्यांदा न्यू मीटर सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं म्हटलो माझं मीटर चांगलं होतं, तुम्ही का बदली केलं? तर म्हणे फॉल्टी मीटर आहे। म्हटलो फॉल्टी कशावरून ठरवता तुम्ही? माझ्याकडे तर कमी जास्त बिल आहे, 2000 पासून 500 पासून 900 पर्यंत 800 अशी विषम बिल आलेली, आणि तुम्ही का मीटर चेंज करतायत? नाही म्हणे आम्ही एमएससीबी कडून आलेलो आहे। आणि बोलतात ते कमी बिल आल्यावर तुम्ही सांगतात का आम्हाला? असं उलट त्यांनी मगरुरीमध्ये बोलले आणि मीटर चेंज केलं। आणि मला ग्राहकाला कुठलीही सूचना नाही दिली, कुठलंही कळवलं नाही, तरी तुम्ही मीटर का चेंज करतात? तुमच्या कामात व्यत्यय आणल्यावर सरकारी कामात व्यत्यय आणतात, कारवाई करतात, तसं आमच्या कामात तुम्ही व्यत्यय आणतात, तुमच्यावर काय कारवाई केली पाहिजे? हे मीटर बदलण्याचं काय धोरण आहे? आणि तुम्ही फॉल्टी मीटर कसं ठरवतात, काय आधार घेतात? हे कळायला पाहिजे। ग्राहकांची फसवणूक आहे आणि ग्राहकांना न कळवता तुम्ही परस्पर येऊन मीटर का चेंज करतात? हे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे, हे बंद झालं पाहिजे। टीओडी मीटरमुळं लोकांना ठेकेदारांचे खिसे भरले जाणार आहे आणि अधिकारी यांचा गल्ला भरणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी असताना ग्राहकांची फसवणूक, ग्राहकांची लुबाडणूक आणि ग्राहकांचा खिसा रिकामा होणार आहे, याच्यात फार मोठी फसवेगिरी आहे। याच्या विरोधात बदलापूरमध्ये आंदोलन झालं, महाविकास आघाडी सरकारने आंदोलन केलं, तरी त्या आंदोलनाचा धडा सरकारी कार्यालयात अधिकारी का घेत नाही? ते फक्त बसून का निर्णय घेतात आणि ग्राहकांची फसवणूक लूट का करतात? हा मोठा प्रश्न आहे, याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, हीच माझी मागणी आहे। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।